Hi. I hope you are enjoying first two laws of Newton's laws of motions. We have already finished the first and second law. Okay, so you are enjoying that. Then again take the chance to enjoy the Newton's third law of motion. Newton's third law of motions. Let us try this. आणि सर्वात महत्त्वाचा जसा पहिला होता विद्यार्थ्यासाठीचा तसाच तिसरा लॉ विद्यार्थ्यासाठीचा तुमच्या लक्षात राहील की आपण बऱ्याचदा ते फॉलो करतो. आपल्याला जर कोणी मारलं तर आपण सुद्धा त्याला मारतो. हाच तिसरा लॉ आहे, न्यूटनचा तिसरा लॉ. आणि हा नक्कीच विद्यार्थ्यांना आवडेल, फक्त अप्लाय करायचा नाही तर मग घरच्यांनी कोणीही मारलं तर लगेच आपण त्यांना थोडी मारतो आणि मारतच नसता. पण न्यूटनचा लॉ असा आहे. तर बघू आपण. लेट अस ट्राय दिस. टेक अ प्लास्टिक बोट. एक प्लास्टिकची बोट घ्यायची, ओके. आणि त्याच्या जो रिअर एंड आहे मागच्या बाजूचा त्याला एक होल करायचा आहे. त्या प्लास्टिकच्या बोटला काय करायचं आहे, मेक अ होल ॲट इट्स रिअर एंड. प्लास्टिकची बोट घेतली, रिअर एंड म्हणजे मागचा भाग, ओके. मागील भागाला मग त्याला होल करायचं. इम्प्लांट अ बलून आणि मग फुगवायचा. अँड फिक्स इट ऑन द होल इन द बोट. आणि मग जे होल केलेलं आहे त्या होलवर त्याला बरोबर फिक्स करायचा. इम्प्लांट अ बलून, ओके. रिलीज द बोट इन अ वॉटर. आणि मग त्या बोटला वॉटरमध्ये सोडायचं. प्लॅस्टिकची बोट घेतली होती, मागच्या भागाला होल केलं, त्याच्यावर फुगवलेला फुगा लावला, ओके. आणि त्या बोटला काय केलं तर पाण्यात सोडलं. तर पाण्यात सोडलं तर व्हॉट हॅपन्स टू द बोट ॲज द एअर इन द बलून इस्केप्स स्लोली. आता ते होल छोटे आहे म्हणून मग त्या बलूनमध्ये जी काही एअर आहे ती हळूहळू त्या होलमधनं रिलीज होईल, ओके. सो what happens to the boat as the air in the balloons escapes slowly and why? तर काय नाही, सरळ सरळ ती बोट आपल्याला पुढे जाताना दिसेल. तर काय म्हणलेलं आहे, त्या बलूनमध्ये काय आहे, एअर आहे. ती एअर काय म्हणलेली आहे, त्या होलमध्ये इस्केप होऊन झालेली आहे. मग तिथं ती प्रेशर जनरेट करत आहे आणि मग अपोजिट साईडला ती मूव्ह होईल फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये करून पाहायचा पडेल. द बोट मूव्स फॉरवर्ड because when the air blows out of the balloons with force through the aperture. आणि मग ती जी एअर आहे त्या बलूनमधली ती काय हळून म्हणजे हळून निघेल पण फोर्सनी पण असेल, ओके. तर मग एअर ब्लोज आउट द बलून विथ फोर्स थ्रू द aperture it exerts an equal and opposite reaction force. आणि मग त्याच्यामुळे काय होईल, ते एक्झर्ट करेल इक्वल आणि अपोजिट force, opposite pressures, okay. So it exerts an equal and opposite reaction force on the boat. आणि मग त्या बोटवर ते जे काही त्याच्यामधलं एअर निघून झालेली आहे इक्वल अँड अपोजिट फोर्स त्याच्यावर एक्झर्ट केल्या जाईल त्या बोटवर, which makes the boat to move in a forward directions or in forward, ओके. तर मग त्याच्यामुळे तिथं प्रेशर एक्झर्ट झाल्यामुळे ती बोट काय म्हणता येईल, पुढे पुढे जाईल. का बरोबर, त्या बलूनमधली एअर काय मिळालेली आहे, फोर्सनी एस्केप होऊन राहिलेली आहे आणि ती तिथं इक्वल अँड अपोजिट प्रेशर एक्झर्ट करून राहिलेली आहे बोटवर. म्हणून मग बोट काय होईल, पुढच्या दिशेने मूव्ह होईल कारण अपोजिट डायरेक्शन, ओके. इन अ फॉरवर्ड डायरेक्शन्स वी हॅव लर्न अबाउट फोर्स अँड इट्स इफेक्ट्स ऑन द ऑब्जेक्ट थ्रू न्यूटन्स फर्स्ट अँड सेकंड लॉ ऑफ मोशन्स. दोन्ही लॉमध्ये फोर्सच होतो. पहिल्या याच्यामध्ये अनलेस अँड अंटिल अनबॅलन्स फोर्स इज अप्लाइड ऑन इट, ओके. स्टेटमेंट होतं पहिल्याचं, इथे पण फोर्स. दुसऱ्यामध्ये पण फोर्सच होती, मेन फिनॉमिना. म्हणजेच आपण फोर्सचा इफेक्ट पाहिलेला आहे. वी हॅव लर्न अबाउट द फोर्स अँड इट इफेक्ट्स ऑन अन ऑब्जेक्ट थ्रू द न्यूटन्स फर्स्ट टू लॉ. हाऊएव्हर इन नेचर फोर्स कॅनॉट ॲक्ट अलोन. पण निसर्गामध्ये जे काही फोर्स असते, जो काही फोर्स असते तर तो एकटा कधीच नसते. फोर्स कधीही पेअर्समध्येच असते. इट ॲक्ट्स इन अ पेअर्स. सो हाऊएव्हर इन नेचर फोर्स कॅनॉट ॲक्ट अलोन.
alone means single. 1. Force is reciprocal action between the two objects. Force काय असते तर reciprocal actions असते between the two objects. म्हणजेच opposite action असते. Reciprocal actions between the two objects. Forces are always applied in pairs. Forces कधी pairs मध्येच apply केलेले असतात. When one object applies a force on another object. जेव्हा एक ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्टवर फोर्स अप्लाय करते, समजा स्लॅपिंग ऑन द चीक, ओके, तो एका ऑब्जेक्टनी दुसऱ्यावर फोर्स अप्लाय केला, ओके. मग जेव्हा when one object applies a force on another object, the latter object also simultaneously applies a force on the former object. आता जर समजा तुम्हाला कोणी जर स्लॅब केलं तुमच्या काला, ओके, तर तुम्ही काय कराल, ज्याने स्लॅब केलं त्याच्यावर सुद्धा फोर्स अप्लाय करायला नाही, नक्कीच करा. म्हणजे जर समजा एका ऑब्जेक्टवर फोर्स जर अप्लाय केला दुसऱ्या ऑब्जेक्टने, तर मग जो ऑब्जेक्ट आहे तो त्या दुसऱ्या ऑब्जेक्टवर नक्कीच फोर्स अप्लाय करेल. म्हणजे आपल्या काळात जर कोणी मारलं, समवयस्क असेल किंवा आपल्यापेक्षा लहान असेल तर नॅचरल आहे बिलकुल आपण सुद्धा म्हणजे एका ऑब्जेक्टने फोर्स अप्लाय केला होता, लगेच त्या ऑब्जेक्टवर आपण सुद्धा फोर्स अप्लाय केला. ओके, व्हेन वन ऑब्जेक्ट अप्लाइज अ फोर्स ऑन अनदर ऑब्जेक्ट, द लॅटर ऑब्जेक्ट म्हणजे जो पुढचा आहे, लॅटर ऑब्जेक्ट ऑल्सो सायमल्टेनियसली अप्लाइज अ फोर्स ऑन द फॉर्मर ऑब्जेक्ट. जो पहिला मारणारा होता त्याच्यावर दुसरा वाला जो आहे तो फोर्स अप्लाय करेल. द फोर्सेस बिटवीन टू ऑब्जेक्ट्स आर ऑलवेज इक्वल अँड अपोजिट. जी काही फोर्सेस आहेत त्या दोन ऑब्जेक्टच्या दरम्यानचे ते काय असतात, इक्वल पण असतात आणि अपोजिट असतात. अपोजिट तर राहणार आहे कारण एक दुसऱ्याला मारत आहे तर दुसरा पहिल्याला मारत, म्हणजेच इक्वल बी आहे आणि अपोजिट सुद्धा आहे. दिस आयडिया इज एक्सप्रेस इन अ न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन्स. आणि मग हीच आयडिया न्यूटनच्या थर्ड लॉ मध्ये एक्सप्रेस केलेली आहे. तर थर्ड लॉचं स्टेटमेंट त्याच्यापूर्वी आपण पहिले समजून घेऊ की पहिल्याने अप्लाय केला त्याला कोणता फोर्स म्हणायचा, दुसऱ्याने अप्लाय केला त्याला कोणता फोर्स म्हणायचा. द फोर्स अप्लाइड बाय द फर्स्ट ऑब्जेक्ट इज कॉल्ड ॲज ॲक्शन फोर्स. आता पहिल्या ऑब्जेक्टने जो काही फोर्स अप्लाइड केलेला आहे त्या ॲक्शन सुरू झाली ना, तर that force is referred as action force. The force applied by the first object is called as action force. आता ऍक्शन जर झाली तर रिएक्शन पण व्हायलाच पाहिजे. म्हणजे मग दुसरा ऑब्जेक्ट जेव्हा फोर्स अप्लाइड करेल दॅट इज कॉल्ड ॲज रिएक्शन फोर्स. ओके, तर पहा, द फोर्स अप्लाइड बाय द फर्स्ट ऑब्जेक्ट इज कॉल्ड ॲज ॲक्शन फोर्स, while the force applied by the second object on the first. सेकंड ऑब्जेक्ट कोणावर अप्लाय करेल, या फोर्सनी त्याच्यावर अप्लाय केला होता त्याच्यावरच अप्लाय करेल. सो द फोर्स अप्लाइड बाय द सेकंड ऑब्जेक्ट ऑन द फर्स्ट इज कॉल्ड ॲज रिएक्शन फोर्स. पहिले ॲक्शन होईल आणि मग त्याची रिएक्शन असेल. म्हणजेच पहिला ऑब्जेक्ट जर फोर्स अप्लाय करत असेल त्याला ॲक्शन फोर्स करायचा आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून दुसरा ऑब्जेक्ट पहिल्यावर जर समजा फोर्स अप्लाइड करत असेल दॅट इज कॉल्ड ॲज रिएक्शन फोर्स. आलं लक्षात, ॲक्शन अँड रिएक्शन. Therefore, Newton's third law can be stated as, आणि म्हणून मग न्यूटनचा तिसरा लॉ स्टेट करू शकतो आपण. तर कसा बघा, एव्हरी ॲक्शन फोर्स हॅज अन इक्वल अँड अपोजिट रिएक्शन फोर्स. जी काही ॲक्शन आहे, ॲक्शन फोर्स आहे, प्रत्येक त्याला इक्वल आणि अपोजिट रिएक्शन फोर्स असते आणि एवढंच त्याला तिसऱ्या लॉमध्ये सांगायचं होतं. So every action force has an equal and opposite reaction force which acts simultaneously. आणि ते एकाच वेळेला ऍक्ट करत असतात. जसं इकडे लागल्याबरोबर आपण विचार करत नाही बसणार आहे, दुसरी बिलकुल आपण त्याला आपल्याला एक बसली तर आपण सुद्धा त्याला दिल्याशिवाय राहणार नाही. असं प्रत्येक ठिकाणी घरी नाही करायचं. फक्त एक सांगत आहे न्यूटन, नाही तर मग सगळ्यांना आनंद मिळेल. न्यूटननी शिकवलं, पहिली ॲक्शन असेल दुसरी रिॲक्शन असेल, न्यूटन्स थर्ड लॉ असं काही म्हणायचं नाही. नाही तर बस माझ्या घरावर गोटे.
देन म्हणून स्टेटमेंट लक्षात ठेवा, every action force has an equal and opposite reaction force which acts simultaneously. This is our Newton's third law. Okay, then some important points. त्याच्यामधले काही महत्त्वाचे पॉइंट्स आपण बघू. Action and reactions are the terms that expresses force. आता इथे जे काही आपण ऍक्शन आणि रिएक्शन शब्द वापरलेले आहेत तर त्या एक्सप्रेस काय करून राहिलेले आहे? फोर्स. That is action force and reaction force. These forces acts in a pairs. आता हे pairs मध्ये act होत आहे. Action force आहे तर लगेच reaction force आहे. म्हणजे they are acting in a pairs. One force cannot exist by itself. आणि एक force itself exist असू शकत नाही. म्हणजे एकटा राहणार नाही. Okay. Then action and reaction forces act simultaneously. आणि ते एकाच वेळेला ऍक्ट होत असतात. ओके, ऍक्शन अँड रिएक्शन फोर्सेस ऍक्ट सायमल्टेनियसली. ऍक्शन अँड रिएक्शन फोर्सेस ऍक्ट ऑन डिफरंट ऑब्जेक्ट्स. आणि हे चांगलं लक्षात आहे तुमच्या. ऍक्शन फोर्स समजा आता तुम्ही कन्सिडर आहे तुमच्या घरात कोणी स्लॅब केलं. ओके, तर ऍक्शन फोर्स कोणावर अप्लाय झाला तर तुमच्यावर. पण रिएक्शन फोर्स कोणावर अप्लाय होईल तर ज्याने ऍक्शन फोर्स तुमच्यावर अप्लाय केला होता तुम्ही त्याच्यावर रिएक्शन फोर्स अप्लाय करा. म्हणजे ऍक्शन आणि रिएक्शन फोर्स दोन वेगवेगळ्या ऑब्जेक्टवर ऍक्ट होईल. ओके, सो ऍक्शन अँड रिएक्शन फोर्सेस ऍक्ट ऑन टू डिफरंट ऑब्जेक्ट्स. दे डू नॉट ऍक्ट ऑन द सेम ऑब्जेक्ट. ते एकाच ऑब्जेक्टवर ऍक्ट होऊन राहिलेले नाही आहे आणि त्यामुळे त्यांचा कॅन्सल होण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणजे कॅन्सल नील होण्याचा प्रश्न येणार नाही. कारण एकाच ऑब्जेक्टवर जर ऍक्ट होत असते तर ते कॅन्सल झाले असते. ऍक्शन आणि रिएक्शन फोर्स आहे आणि इक्वल आणि अपोजिट आहे म्हणजेच ते कॅन्सल झाले असते. ॲज दे आर ऍक्टिंग ऑन द टू डिफरंट ऑब्जेक्ट्स दॅट्स वाय दे डू नॉट गेट कॅन्सल्स. आणि मग दे डू नॉट ऍक्ट ऑन द सेम ऑब्जेक्ट अँड हेन्स कॅनॉट कॅन्सल ईच अदर्स इफेक्ट. आणि म्हणून ते ईच अदरच्या इफेक्टला कॅन्सल करू शकत नाही जरी इक्वल आणि अपोजिट असले तरी. कारण ते जर एकाच ऑब्जेक्टवर ऍक्ट झाले असते तर नक्कीच मग कॅन्सल केलं असतं. ॲज दे आर ऍक्टिंग ऑन द टू डिफरंट ऑब्जेक्ट्स दे कॅनॉट कॅन्सल ईच अदर. ओके, सो these are the some important points regarding the Newton's third law. Now, as usual, दोन्हीमध्ये पाहिलं one example with explanations. तर मेकॅनिझम ऑफ फायरिंग ऑफ द रॉकेट. जे रॉकेट लॉन्च केले जातात, फायरिंग केले जातात, त्याचं मेकॅनिझम इट इज बेस्ड ऑन न्यूटन्स थर्ड लॉ. कसं तर बघा, द प्रिन्सिपल यूज फॉर द मोशन ऑफ अ रॉकेट इज बेस्ड ऑन न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. The principle used for the motion of a rocket is based on Newton's third law of motion. When the fuel in the rocket is ignited. आता मग आपण जर समजा रॉकेट मधलं जे काही फ्युएल आहे त्याला इग्नाइट केलं तर काय होईल? इट बर्न्स. जाळल्यावर नक्कीच बर्न्स होईल. इट बर्न्स आणि मग ॲज अ रिझल्ट ऑफ केमिकल रिएक्शन्स बर्न्स कसं होईल? देअर इज हॅपनिंग ऑफ द केमिकल रिएक्शन्स. कारण तिथं फ्युएल आहे, इंधन आहे. मग आपण त्याला इग्नाइट केलं. ओके, तर मग तिथे केमिकल रिएक्शनमुळे ते काय होऊन जाईल? इंधन बर्न्स होईल. ओके, द एक्झॉस्ट गॅसेस. आता मग सरळ फ्युएल आहे, फ्युएलमध्ये गॅसेसच असतात, हायड्रोकार्बन्स. ओके, तर मग खूप सारे गॅस. तर जे काही एक्झॉस्ट गॅसेस आहे escapes with force through a small opening at the tail end of the rocket in a downward direction. आणि मग ते जे गॅसेस आहे जे काही इंधनामधले म्हणजे पहिले इंधनाला आपण जाळलं, मग तिथे केमिकल रिएक्शन झाली. ते जळाल्यावर त्यामधून केमिकल गॅसेस रिलीज झाले. ते केमिकल गॅसेस टेल एंड खालच्या एंडकडनं इस्केप करण्याचा प्रयत्न करेल विथ फोर्स आणि फोर्स इथे इस्केप होतील. ओके, टेल एंड आणि त्याची डायरेक्शन कुठं असेल तर डाऊनवर्डच राहणार आहे. ओके, मग ते एक्झर्ट अँड इक्वल अँड अपोजिट रिएक्शन फोर्स ऑन द रॉकेट. आणि मग
इक्वल अँड अपोजिट रिएक्शन फोर्स त्या रॉकेटवर एक्सर्ट केल्या जाईल त्या गॅसेस इंधनामधल्या. ओके, इक्वल अँड अपोजिट रिएक्शन फोर्स एक्सर्ट केल्या जाईल आणि मग त्याच्यामधल्या आता ऍक्शन झाली तर आपण त्याला चाललं मग रिएक्शन फोर्स. And it is this reaction force which makes the rocket moves in the forward directions. ओके, पहिले काय झालं, इंधन झालं म्हणजेच काय झाली आपली रिएक्शन झाली. ओके, रिएक्शन मग केमिकल रिएक्शन घडली. त्या केमिकल रिएक्शन मध्ये गॅसेस इस्केप झाले ते डाऊनवर्ड डायरेक्शन आणि मग त्याच्यामुळे रॉकेटवर मग तिथं रिएक्शन ऍक्शन नंतर रिएक्शन फोर्स सुरू झाला. त्या रिएक्शन फोर्सच्या मुळे काय होते, रॉकेट फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये अपवर्ड डायरेक्शन मध्ये, फॉरवर्ड मीन्स हियर इट इज इन अपवर्ड डायरेक्शन गोइंग अँड इट इज अप्लिकेशन ऑफ द न्यूटन्स थर्ड लॉ. म्हणजे जे काय रॉकेटमध्ये जे मेकॅनिझम वापरलेले आहे न्यूटन्सच्या थर्ड लॉ नुसार इक्वल अँड अपोजिट ऍक्शन अँड रिएक्शन forces. So it is all over from the Newton's all the three laws. So now it is all over from the today's lecture. So till then, bye.